नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 22 जानेवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, कालच्या बाजार सत्रामध्ये राज्यातील तूर बाजारभावामध्ये मोठी दरवाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव 8,000 ते 8,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव मिळालेला आहे. त्याचबरोबर अन्य बाजार समित्यांचे कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो, भोकर 12 क्विंटल तूरावर कमीत कमी दर होते 6,305 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,800 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा. तूर लोकल 1,500 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,250 रुपये. सर्वसाधारण दर 8,275 तर जास्तीत जास्त दर 8,350 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडवणी. 52 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,200 रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती हिंगोली. तूर गज्जर 125 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,300 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,910 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना. तूर काळी 19 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 8,100 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोहोळ. 65 क्विंटल काळ्या तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,800 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,100 तर सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर. 175 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,805 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,050 जास्तीत जास्त दर 7,455 रुपये. त्यानंतर बाजार समिती जालना. 2,071 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,600 रुपये. सर्वसाधारण दर होते 8,027 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 8,060 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. तूर लाल 1,023 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,325 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,651 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. 190 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 5,305 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,705 सर्वसाधारण दर 6,705 तर जास्तीत जास्त दर 7,305 रुपये. त्यानंतर बाजार समिती यवतमाळ. तूर लाल आवक 100 क्विंटलची, कमीत कमी दर 6,200 रुपये. सर्वसाधारण दर 6,882 तर जास्तीत जास्त दर 7,565 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. तूर लाल 300 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,700 रुपये. सर्वसाधारण दर 7,290 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,880 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सावनेर, जिल्हा नागपूर. तूर लाल 142 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,395 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,100 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,348 रुपये. पुढील बाजार समिती परतूर. तूर लाल 77 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,951 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,205 तर जास्तीत जास्त दर 7,466 रुपये. त्यानंतर बाजार समिती तुळजापूर. तूर लाल 130 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,500. त्यानंतर बाजार समिती धरणगाव. तूर लाल 900 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,905 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,230 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,340 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव. तूर लाल 137 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 3,800 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,850 तर जास्तीत जास्त दर 7,051 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो बुलढाणा. 150 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,800 रुपयापर्यंत. सर्वसाधारण दर होते 7,050 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,300 रुपये. बाजार समिती आष्टी, जिल्हा वर्धा. 25 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,700 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,250 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. तूर लाल 290 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,150 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,305 रुपये. त्यानंतर बाजार समिती जालना. तूर पांढरी
9,105 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो. कमीत कमी दर 5,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर, तूर लोकल 100 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,100 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,511 रुपये. त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूर पांढरी 165 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,975, तर जास्तीत जास्त दर 7,203 रुपये. त्यानंतर करमाळा तूर पांढरी 600 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6,900 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,250, तर जास्तीत जास्त दर 7,775 रुपये. त्यानंतर पारंडा बाजार समिती तूर पांढरी कमीत कमी दर 6,900, सर्वसाधारण दर होते 7,150 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,200 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो तुळजापूर तूर पांढरी 124 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,450, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,500 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट. मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल दरवाढ बघायला मिळालेली असून त्याचबरोबर राज्यात आता तुरीची आवक देखील बाजार समित्यांच्या आवकेत मोठा परिणाम होताना बघायला मिळालेला असून आवकेत देखील मोठी वाढ होताना बघायला मिळालेली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील तूर बाजारभाव सरासरी 6,500 ते 7,800 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव मिळत आहे. आगामी काळामध्ये देखील आणखी तूर बाजारभावामध्ये हलकी वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सध्या आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.